इथे सगळंच काही मिळतं. त्यात आमच्या गौरांच्या चेहऱ्यावरती हास्यही बघायला भेटणार आहे आणि आम्ही काय काय करतो तेही बघायला भेटणार. सर्वांना नमस्कार. मी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजे प्रियंकाच्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ असा आहे की माझ्या आईला मध्ये बरं नव्हतं, ती ॲडमिट होती. तिला आता घरी आणलं आहे. ती ठीक आहे, थोडीशी कमजोरी आहे पण व्यवस्थित आहे ती. मी माझ्या माहेरी आलेली आहे 4-5 दिवसासाठी तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. तर माझी आई मला बोलली की थोडंसं घरातलं सामान संपलं आहे, तर जरा प्रिया तू बाबांबरोबर जाऊन घेऊन येशील. मी म्हणलं हो आई, घेऊन येतो आम्ही. त्यासाठी आम्ही आज निघालो आहोत डीमार्टला जाण्यासाठी. तर तिकडचे काही छोटेफार अशा गोष्टी आहेत ते मी कॅप्चर करायचा नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला दाखवेन की आम्ही आज काय काय करत आहोत डीमार्टमध्ये जाऊन. तर हा प्रवास माझा नक्की बघा आणि मला सांगाही कसं वाटेल तुम्हाला ते. घरापासून डीमार्टला जायला अर्धा तास लागतो चालत, म्हणून आम्ही रिक्षा करून चाललो आहोत इकडे. आल्यावर व्हिडिओ असं पॉज करायचा, मग नंतर दाखवायचं. ती नवीन आली आहे मला शिकवायला. व्हिडिओ असं रोडचं जास्त व्हिडिओ नाही टाकायचं, आपण जे मस्ती करतो ते टाकायचं. मग तू कर ना मस्ती. मी गहू करणार. आता आम्ही रिक्षामधून उतरतो कारण आम्ही पोचलेलो आहोत डीमार्टजवळ. आज ना डीमार्टमध्ये पूर्ण वेळ आमची प्रिशाच त्याच्या भावाचा सांभाळ करणार आहे. इथे आता आम्ही क्रॉस करतो कारण की आम्हाला क्रॉस करून समोर जायचं आहे. तिथे माझे वडील आता पॅक करून घेत होते बॅग. आता हे बघा, हे आलेलं आहे डीमार्ट. आम्ही ना महिन्याचं सामान जास्तीत जास्त करून डीमार्टमधूनच घेतो. म्हणजे माझ्या माहेरी जास्त करून सामान जे काही असतं ते डीमार्टमधूनच आम्ही, माझे वडील आणि आई जाते आणि जे लागेल ते सामान घेऊन येत असतात. गौरांशला मस्तपैकी गाडीत आता ह्या ठिकाणी आम्ही बसवलेलं आहे. डीमार्टमध्ये ना बघायला तर सगळ्या वस्तू तुम्हाला भेटून जातात, खूप साऱ्या वस्तू. गौरांश आणि दीदीची मस्ती बघा. उचू डीमार्ट मधली गौरांची मस्ती आमच्या. तुम्हाला डीमार्टमध्ये आता थोड्याफार वस्तू मी दाखवणार आहे की ते काय काय भेटतं. हे चॉकलेट्स होते इकडे. डॅशिंग मध्ये बसलाय आमचा गौरांश. ए हिरो, हिरो आहेस तू, कसा बसलाय? आजकाल ना प्रत्येक जण असं डीमार्टमध्ये वगैरे किंवा जे काही रिलायन्स किंवा अपना बाजार तिकडे जाऊन शॉपिंग करत असतात. कारण की आपल्याला महिन्याला जे काही सामान लागतं ना ते घ्यायला खूप बरं पडतं. कारण की आपण दुकानात जा हे ते घेण्यापेक्षा आपण इथे व्यवस्थित असं सामान घेतो. आता या ठिकाणी डीमार्टमध्ये तुम्ही बघू शकतात की आपल्या सगळ्याच वस्तू गरजेच्या भेटतात आणि इतरही वस्तू तुम्हाला भेटतात. म्हणजे प्लॅस्टिकच्या म्हणा, तवा म्हणा, कुकर, मिक्सर, इस्त्री, तर जे देवाला जे काही लागतात तेही या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं. इथे प्लॅस्टिकच्या वस्तू देखील मिळतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या इथे आलं की भेटतं. त्यामुळे आम्ही जास्त करून माझे आई वडील इथेच येतात आणि जे काही महिन्याचे सामान लागतात ते सगळं इकडे येऊन घेऊन जातात. आपल्याला ना इथे जसे शॅम्पू, साबण लहान मुलांसाठीही तसेच आपल्या स्त्रियांसाठीही जे काही लागतं ते सामान इकडे मिळतं आपल्याला. तर तिथे छोट्या मोठ्या वस्तूही आपल्याला मिळून जातात. काही क्लिप्स असतील तर इथे लहान मुलांचे हे बघा, जसं मी सांगितलं इथे डायपर्स असतात आणि कधी कधी ना ह्याच्यावरती खूप छान असे ऑफर्सही लागलेले असतात. आणि ऑफर्स लागले आणि आपण घेणार नाही असं होणारच नाही. ऑफर्स म्हणजे वाव. तर इथे सगळ्या वस्तू आपल्याला असे मिळतात.
त्यामुळे आम्ही इथे येतच असतो. आता आमच्या गौरांशला मी घेऊन आलेली आहे खेळण्याच्या सेक्शनमध्ये. वरती आहे. कोणता पाहिजे तुला टेडी? नको, खेळणी पाहिजे तुला? बॉल पाहिजे? घरी आहेत आपल्याकडे बॉल. काय पाहिजे तुला? मुलांना कितीही वस्तू दाखवा पण त्यांना ना बॉल्स आणि गाड्या हेच आवडतात. आणि इथे गौरांशनी ही गाडी घेतलेली आहे. ही डिमांडमध्ये येऊन सुद्धा मोबाईलवर बसले टाइमपास करत. हिला आणलं होतं गौरांसाठी पण हिचं आपलं वेगळंच चालू आहे. थोडंसं काम करते आणि थोडं बसून राहते. बघा कंटाळालाय. काही कंटाळी नाही आहे. स्वतःच्या मर्जीने आली होती. इकडची एसी पण नाही चांगली. घरात मस्त सकाळी सकाळी आली असते. घरात एसी मध्ये मस्त बसली असते. काय एसी नाही. बघा ही ते बसली आणि माझा गौरांश बिचारा एकटाच आपला कुठे गेला. बघा बघा बिचारे आजोबाच सांभाळतात त्याला. जी आली आहे ती बसली मोबाईलवर. गौरांशने एक बॉल घेतलाय फायनली आणि निघालोय आम्ही तर सेकंड फ्लोअर वरती. काय करू बघून येऊ त्याला कपडे. चालेल. गौरांश दीदीला घेऊन चाललंय आपलं. पडली ना मी. बॉईज इथे. गौरांश मस्त कुठे जायचंय? घे ना. नाही गौरांशकडे सध्या खूप सारे कपडे झालेत. गौरांश तुला काय पाहिजे? फक्त बॉल. किती मस्त आहे. कपडे बघते आमची प्रिशा. एक पण घेत नाही भाई त्याला. त्याच्याकडे खूप सारे कपडे झाले. घे तुलाच घे. तो बस चालला आपलं घेऊन बॉल. काय तो बोलतो तुम्ही काही करा मी चाललो मला बॉल भेटला बस झालं. आता माझे वडील या ठिकाणी आता पेमेंट करायला आलेले आहेत काउंटरवरती. आम्हाला ना इथे नंतर स्टाफने सांगितलं की इथे फोटोज आणि व्हिडिओज काढायला अजिबात अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्ही मग पुढचे काहीही व्हिडिओ कॅप्चर केले नाहीत आणि म्हणलं जाऊ दे आता इथे अलाउड नाही तर उगाच नको. आणि आम्ही आता जेवढं जमेल तेवढं इथे व्हिडिओज काढलेले आहेत. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत. बाहेर आल्यावर इथले असे रिक्षाच लागलेले असतात. आता आम्ही घरी पोचणार. गोंडे आता पाणी पाणी. दीदी पा ये पा. तू याला घेते की पिशव्या घेते? दीदी पाणी. तर पाण्यात जायचं. जा घेऊन दीदी. तो चालला. जा तो जाणार आपला. जाऊ दे एक राऊंड मारून येऊ दे. उठ. हा जा जा जा. ती शिका आली तिच्याकडे एक पिशवी द्या. गौरांश ए तू पण अशीच होती. जायची चपचपच करायची तू पण. कवा गौरांश टिंकी टिकी. गौरांश कसा नाचतोय. घरी आल्यावर मी हे बनवले आहे गार्लिक चीज बॉल्स. ओ त्याला ते खायचंय ना पहिले. मी ना एकीला प्रॉमिस केलं होतं की तू जर आमच्या बरोबर आलीस आणि माझ्या गौरांशला सांभाळलं तर मी तुला पिझ्झा देणार आहे. तर मी तिला खरंच पिझ्झा दिलाय. हो की नाही? पिझ्झा काहीच नाही. हे बघा हे पिझ्झा आहे. पिझ्झाचे छोटे बॉल्स करून दिले.
5 मध्ये. का दिलेत? कारण की तिने मधला वेळ मोबाईल मध्ये घालवलाय, तुम्हाला बघायला भेटलं असेल. नाही, मी खूप खूप लक्ष देऊन गौला सांभाळायला. पण मध्ये मध्ये मोबाईलवर होती म्हणून तिला पिझ्झाच्या बदली हे छोटे छोटे बॉल्स दिलेत मी खायला. आमचा गौरांश आणि ही त्याची आजी बाजूला बसलेली आहे. लिप बाम लावते. लिप बाम लावते आजी. बंद करायला सांगितलं ना. हो बंद करे. आजी काय करते? गौरांश आजीला टक लावून बघतो की आजी काय करते. काय केलं आजीने? कोणाचा मोबाईल घेतलाय गौरांश? तुझा आहे? तुझा आहे का? हॅलो कर. हॅलो बाबांना हॅलो कर. हॅलो कर. हॅलो बाबा. तर आपला मोबाईल घेऊन चाललाय फिरायला. अजून पीस वाढलेत आणि कशी खाते बघा. म्हणून तिने अजून बनवलं, नाही तर नाही बनवलं. बघा बघा चोकोस घेऊन आलाय गौरांश. हे दीदीला देऊन टाक चोकोस. आणि एक वॉटर बॉटल पण घेऊन आलाय. वॉटर बॉटल आहे ह्याची, पण पाणी पिते ही बघा. आता मला बॉटल पूर्ण धुवावी लागणार आहे. नेक्स्ट टाइम पण तुलाच आम्ही घेऊन जाणार फिरवायला, कारण तू मोठी दीदी आहेस म्हणून. मारतो बाई, तुलाच मारणार ना. गौरव चोकोस देऊया तिला. तिला चोकोस देऊन टाकूया. गौरांश, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मलाही समजेल की माझं कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे, आणि मी हळूहळू व्हिडिओमध्ये आणखी नवीन काही आणण्याचा प्रयत्नही करत जाईन. मला लाईक्सही करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका. आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत. परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.